रेक्टोली गावामध्ये भूमिपूजन करण्यासाठी गेलो होतो. आपले लोकप्रिय आमदार शेखर सर होते आणि त्यावेळेस या मतदारसंघामध्ये आम्ही किती म्हणजे छोटी छोटी धरणं आणलेली आहेत याचं सर्व चर्चा झाली. आणि त्यावेळेस तिथल्या महाकाली तिथल्या रामवर्धनी देवी समोर शेखर सर म्हटले की माझं आता एक मोठं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे तिवरे धरणाचं. आणि त्या तिवरे धरणाला उद्याच्या मीटिंगमध्ये मंजुरी, कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली की मी इथे बाबा 21 नारळाचं तोरण बांधेन म्हणून. आणि त्याप्रमाणे कालच्या मीटिंगमध्ये त्या धरणाला 65 कोटीला मंजुरी मिळाली आणि ते धरण आता त्याचं काम चालू होईल. गेले अनेक वर्ष ते भिजत होतं. त्याचबरोबर त्या स्टेजवर आणखीन एक आरोप करण्यात आला, ही कामं जी आता शेखर सर करतायत म्हणजे आमदार काम करतायत हे निश्चित झालं, तर ती कामे आमच्या पहिले उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली होती. याचा अर्थ की या मतदारसंघातल्या आमच्या लोकप्रिय आमदारांनी ती कामं त्यावेळेस मांडली होती. त्यावेळेस सुद्धा शेखर सर हे या तालुक्याचे आमदार होते, या मतदारसंघाचे. आज सुद्धा शेखर सर या मतदारसंघाचे आमदार आहेत. अजितदादा त्यावेळी पण उपमुख्यमंत्री होते, आज सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्याकडे असलेला खजिनाचा जो भाग आहे किंवा निधी वितरित करण्याचा जो भाग आहे तो दादांकडे होता. मी त्यावेळी मंजूर केलेली कामं दादा उपमुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, आज मुख्यमंत्री दुसरे असतील, पण खाती तीच आहेत आणि कामं करणारे आमदार पण तेच आहेत. ह्याचा अर्थ या मतदारसंघात आमचे कामगार चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून काम करतात एवढं निश्चित झालेलं आहे. परवा सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब चिपळूणात आले असताना शिवसेनेचे काही लोक ते याच्यात उपस्थित होती. काही एका बड्या नेत्यानं सरांबाबतीत टिप्पणी केली. आम्हाला एकच समाधान आहे की उद्धवसाहेब ठाकरे त्या व्यासपीठावर असताना, शिवसेनेचा कार्यक्रम असताना आमच्या प्रामाणिक आमदाराबद्दल त्यांना चर्चा करणं भाग पडलं. हीच त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे. आणि अशा ठिकाणमध्ये सरांना सगळी जनता ओळखते, त्यामुळे अशा ठिकाणा कोण किती महत्व देईल हे आमच्यापेक्षा तुम्हालाही जास्त माहिती आहे. कारण तुम्ही पण लोकांमध्येच फिरणारे सगळे पत्रकार आहात आणि लोकांच्या सुखदुःखात भाग घेणारे सगळे तुम्ही पत्रकार आहात. त्यामुळं त्या टीकेमुळं आमच्याच आमदारांची प्रसिद्धी वाढल्याचा आम्हाला आनंद आहे. व नलावडे बंधारा जो शहरासाठी पुराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक होता त्याचा पाठपुरावा करून त्याची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं अभिनंदन करण्यासाठी काल मंत्रालयात गेलो असता स्वतः अजितदादांनी पण हेच मान्य केलं की मी मागच्या सरकारमध्ये असताना मला सरांना जेवढा न्याय देता आला नव्हता तेवढा सरांच्या पाठपुराव्यामुळं मला ह्या सरकारमध्ये न्याय देता आला. त्यामुळे परवाचा जो काय आरोप होता की समोर बसून त्याच्यावर चर्चा करण्याची जी तयारी दाखवली की कुठल्या विकास काम कधी मंजूर झालंय, आघाडी सरकारमध्ये मंजूर झालेली कामं करतात म्हणून जी स्टेजवरून वल्गना केली गेली, त्या संदर्भात आमच्यासारखा कार्यकर्ता कधी समोर बसून चर्चा करायला तयार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.